सो आता आपण बघणार आहोत की स्टॉक सिलेक्शन सगळ्यात पहिल्यांदा. जे तुम्ही म्हणताय ना की खूप खिचडी होते आणि मी या लेवल्स कशा फाइंड आउट करायच्या, कशा त्यांना यूज करायचं. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी हे जरासं इंडिकेटर घालवून टाकतो, सो जेणेकरून इथे थोडंसं क्लिअर होईल. ओके, सगळेजण इथे नीट लक्ष द्या. मी 1 आवरच्या चार्टवर आहे, ठीक आहे. आज आपण टाइम फ्रेम आणि एंट्री एक्झिट शिकणार आहोत एकदम सिस्टमॅटिकली. आणि मी आता तुम्हाला एक्झाम्पल देतोय, याच्यावरून डिसाइड होणार आहे की तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये ट्रेड करणार आहात. ओके, कसा ट्रेड करणार आहात. आता फॉर एक्झाम्पल हा बीएल नावाचा स्टॉक आहे, ठीक आहे. 126 रुपयाचा आहे. आता तुम्ही बघा, इथे मला इथे लाईन प्लॉट करायच्यात. ओके, तर तुम्ही आहे का कोणी मला सांगणाऱ्या लेवल्स? कोणी सांगेल मला पटापट की कोणती लेवल घ्यायची आपल्याला? चला सांगा. कोणाकडेच ओपन नाहीये काय? 1 to 1. एक सेकंड. 1 to 1, ठीक आहे. याला कोणता कलर द्यायचा आहे? रेड. रेड. नेक्स्ट. हे तर 11th स्क्वेअर होता म्हणून मी सांगितलंय थांब. ठीक आहे. 1 to 1च्या पुढे आहे 126.56. 126.56. ओके, 56. नीट बघा मी कसे हे करतोय. याला कलर द्यायचा ब्ल्यू. ब्ल्यू. ओके, त्याच्यानंतर किती आहे? 132.25. 132.25. आणि याला कलर कोणता द्यायचा आहे? पिंक. पिंक, बरोबर. त्याच्यानंतर 132.25च्या वरती किती आहे? 138.06. आणि याला कलर कोणता द्यायचा आहे? ब्ल्यू. ब्ल्यू. कोणता ब्ल्यू घेतला होता? ठीक आहे, असो. आता याच्यानंतर 144. 144. आणि याला कलर कोणता द्यायचा आहे? रेड. रेड. ठीक आहे. आता आपण फक्त अपसाइडला 4 लेवल्स प्लॉट केलेत. अशाच तुम्हाला खालच्या साईडला पण 4 लेवल्स प्लॉट करायचे असतात. इथे पण, इथे 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 इथे, ठीक आहे. पण आता आपण अपसाइडला केल्यात. नीट बघा स्टॉक सिलेक्शन आपण कसं करतो ते, ठीक आहे. इथे तुम्ही बघा की आज एका दिवसामध्ये, ठीक आहे, ही कॅन्डल कधीची आहे बघा, 26 मार्चची आहे. 26 मार्च पासून त्याला पहिल्या लेवल पर्यंत, पहिल्या ब्ल्यू लेवल पर्यंत जाण्यासाठी किती दिवस लागले? इथून इथून त्याला ह्या लेवलला जायला किती वेळ लागलाय? ही बघा, ही पहिल्यांदा इथे टच झाली आहे ना ती. याला टोटल 12 कॅन्डल लागले, म्हणजे 4 दिवस 5 तास लागलेत. ही 1 तासाची कॅन्डल आहेत, एक कॅन्डल 1 तासाची. टोटल 12 कॅन्डल लागल्यात, म्हणजे 12 तास मिनिमम त्याला लागले ही एक लेवल तिला रीच करण्यासाठी. करेक्ट. आणि ऍज वेल ऍज सेकंड पॉइंट जो मला तुम्हाला सांगायचा आहे की ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत हे किती पर्सेंटेज होतं बघा. दिसतंय तुम्हाला किती पर्सेंटेज आहे? 4.48%. ओके, अप्रॉक्सिमेटली 4.5% आहे. ओके, इथून परत ह्या लेवल पासून ह्या लेवल पर्यंत किती आहे? तेवढंच आहे, 4.40, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4.5%. सो लॉजिकली विचार करा आणि मला सांगा किती पर्सेंट चान्सेस आहेत की एका दिवसामध्ये एखादा स्टॉक 4.5% वरती जाणार आहे? 5 to 10%. किती? मोस्टली 5 जातच नाही. नाहीच जात. रेअरली. रेअर एकदम. खूप रेअर आहे, बरोबर. कोणाची इथे आवाज येतोय? श्वेता,
बॅकग्राऊंडला आवाज येतोय भरपूर. हा. सो खूप रेअर आहे सिनारिओ एक लेवल पासून दुसऱ्या लेवल पर्यंत जर का 4.5% डिस्टन्स असेल तर त्याला कव्हर करायला. बरोबर. पण तेच मी आता माझा फेवरेट स्टॉक घेतो. सपोज माझे भरपूर फेवरेट स्टॉक आहेत. ब्रिटानिया. ठीक आहे. इथून ह्या लेवल पासून ह्या लेवल पर्यंत पिंक लेवल ते रेड लेवल. ठीक आहे. नीट बघा. पिंक लेवल ते रेड लेवल दिसतंय तुम्हाला. हे किती पर्सेंट आहे? 1.68% आहे फक्त. ओके. 180 डिग्री. ही 180 डिग्री आहे. बरोबर. पिंक कलरची लाईन आहे ना. म्हणजे 180 डिग्री टू 360 डिग्रीला जाण्यासाठी फक्त 1.68% आहे. पण जो स्टॉक आपण घेतला होता बीईएल, हा बीईएल याच्यामध्ये 180 डिग्री टू 360 डिग्रीला जाण्यासाठी म्हणजे टोटल एवढं हे जे डिस्टन्स किती होतं माहितीये का? म्हणजे ऍक्च्युली एवढंच डिस्टन्स हे किती होतं? 10%चं होतं. समजतंय मी काय म्हणतोय? आपण बीईएल मध्ये पिंक लाईन टू रेड लाईन कॅल्क्युलेट नव्हती केलेली. आपण बीईएल मध्ये कोणती लेवल कॅल्क्युलेट केली आहे? रेड टू ब्ल्यू. म्हणजे आपण किती डिग्रीचं कॅल्क्युलेशन केलंय? 90 डिग्रीसाठी 4.5%. म्हणजे हे जे पूर्ण 180 डिग्री आहे या 180 डिग्रीसाठी किती झालं? एवढ्या 180 डिग्रीसाठी 10% ना अप्रॉक्सिमेटली. बरोबर. सगळ्यांना कळतंय? कन्फ्युजन आहे? कन्फ्युजन आहे का? नाही. स्टॉक सिलेक्शन नीट बघा. बीईएल मध्ये 90 डिग्रीचा ट्रॅव्हल करण्यासाठी 90 डिग्रीचा ट्रॅव्हल करण्यासाठी त्या स्टॉकला 4.5% उडावं लागेल. ज्याचे चान्सेस किती आहेत? नाहीच्या बरोबर आहेत. बरोबर. पण तेच एखादा दुसरा स्टॉक ब्रिटानिया जो 180 डिग्रीचा ट्रॅव्हल 180 डिग्रीचं ट्रॅव्हल हे फक्त 1.6% आहे. आता मला सांगा की 1.6% एखाद्या स्टॉकला जाण्याचे चान्सेस किती पर्सेंट आहेत? ऑलमोस्ट 50%. 40-50. 50? मोर दॅन दॅट. तेवढं होतच एका दिवसात ना. एका दिवसात. राईट राईट. एका दिवसात 90% आहेत. 90%. ओके. बिकॉज सगळे स्टॉक्स वोलाटाईल स्टॉक्स आहेत. करेक्ट. सो वोलॅटिलिटी मिनिमम ग्रेटर दॅन 2% ही असतेच असते भरपूर स्टॉक्सची. सो लो टू हाय हा त्याचा 2%चा असतोच कोणत्याही परिस्थितीमध्ये. एकदम रेअर केस सिनारिओ मध्ये जेव्हा तो साइडवेज निघून जातो त्यावेळेला पण मी तुम्हाला सांगतो तो 100% गॅरंटी की तो 90 डिग्रीला टच करतोच. याबद्दल कोणाला डाऊट आहे? 100% मी गॅरंटी देतो की तो 90 डिग्रीचा ट्रॅव्हल करतोच करतो. विदिन अ डे. विदिन अ डे. विदिन अ मिनिट्स. एक्सप्लेन करतो, दाखवतो तुम्हाला रिअल टाइम मध्ये. सो याच्यावरून तुम्ही तुमचे स्टॉक सिलेक्शन करणार आहात म्हणून मी तुम्हाला थोडस डिटेलमध्ये दाखवतो. आता 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती आपण जाऊया. ठीक आहे. ही आता खूपच मोठ्या मोठ्या हे आल्यात बट इट्स ओके. सी ही पिंक लाईन आहे आणि ही रेड लाईन आहे. म्हणजे याच्यामध्ये एक ब्ल्यू लाईन असेल. 3660च्या खाली कोणती ब्ल्यू लाईन आहे?
हम्म, 660.25च्या खाली 3630.06 30 समथिंग काहीतरी असेल. अप्रॉक्सिमेटली इथे. आणि ही ब्ल्यू लाईन आहे, ही ब्ल्यू लाईन आहे. सी, ब्ल्यू लाईन टू पिंक लाईन. ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट. किती पर्सेंट चान्सेस आहेत? या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स बघा किती आहे. हे किती आहे? 0.80% आहे फक्त. ब्ल्यू लाईन टू पिंक लाईन म्हणजे हे टोटल 90 डिग्रीचं जे कॅल्क्युलेशन आहे, मी तुम्हाला काय म्हणालो होतो, 90 डिग्री आणि 270 डिग्री याच्यामध्ये ज्यावेळेला स्टॉक येतो, मोस्ट ऑफ दी चान्सेस आहे की तो दुसऱ्या लेवल पर्यंत जातोच. राईट. इथून रिव्हर्सल्स खूप रेअर आहेत ह्या लेवलवरून. पण जर का ती लेवल एखादी सायकोलॉजिकल लेवल असेल तर मात्र त्या लेवलवरून रिव्हर्सल पॉसिबल होतात. बट मोस्टली ह्या लेवल्स ऍट एनी कॉस्ट इझिली टच होतातच होतात, 180ला नाहीतर 360ला. समजलं? हे बघा, इथे बघा, इथून चालू झाली, इथे गेली, इथून चालू झाली, इथे गेली, इथून परत ह्या पॉइंटला, इकडनं चालू, इकडे नाही गेली. ठीक आहे, नाही गेली तर मी फसलो असं तुम्ही म्हणू शकता. बट आपण या गोष्टीला ज्यावेळेला रिअल टाइम मध्ये बघतो तर त्यावेळेला आपण ट्रेंडला पण फॉलो करतो. ओके, सो ट्रेंड टू ट्रेंड कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी 90%ची जी लेवल आहे ब्ल्यू लाईन, हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. म्हणजे जर का तुम्ही रेड लाईनला जर का एंट्री घेतली आहे तर ब्ल्यू लाईन तुमचं पहिलं टार्गेट आहे. आणि पहिलं टार्गेट पण किती आहे बघा, 3600 ते 3630, म्हणजे 30 रुपयाचं टार्गेट आहे. याच्यापैकी हायर हाय शोधेपर्यंत जर का तुमचे 10 पॉईंट गेले पण तरी 20 रुपये ऍट एनी कॉस्ट तुम्हाला मिळतात. आणि गॅरंटी आहे की मोठ्या स्टॉक्स मध्ये, जेवढे पण मोठे स्टॉक्स असतील ना, त्यांच्यामध्ये ह्या लेवलला टच करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. राईट. कारण की जास्तीत जास्त 1% मुवमेंट हवी आहे लेवल टू लेवल जाण्यासाठी. सगळ्यांना कळतंय? कळत नसेल तर विचारा, मी परत एक्सप्लेन करेन. गाईज एकदा सांग ना परत, एकदा परत सांग. सर थोडं एकदा परत सांग. ठीक आहे. सपोज शीतल, एकदम सिंपल मध्ये सांग. म्हणजे 100 रुपयाचा 110 जायचं असेल तर ते असं सांग. म्हणजे हे मे बी त्यांना डिफिकल्ट जात असेल यावेळी पर्सेंटेज चेंज. म्हणजे चार्ट तू सांग की वरती हजारचा जर स्टॉक आहे, त्याला 110 जायचंय तर त्याला फक्त 1% अप जायचंय. आणि त्याला जर 100चा स्टॉक, त्याला जर 10ने वर जायचं, त्याला 10% वर जायचंय. हा, राईट. मी एक्झाम्पल मध्येच तुम्हाला का दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की इंट्राडे साठी तुमचं स्टॉक सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. सो 121च्या आता खाली कोणती लेवल आहे? 115.56. राईट. आता इथे तुम्ही हा स्टॉक बघा, 1 एप्रिलला हा ट्रॅव्हल चालू झालाय. ओके. याच्यामध्ये असं इमॅजिन करा मी म्हणतोय, ठीक आहे, की आपले सगळे फॉर्मेशन्स पण आहेत. मी हे एवढ्या करता सांगतोय की तुम्ही स्टॉक सिलेक्ट करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे आणि काय बघायचंय, काय केल्याने आपल्याला शुअर शॉट आपलं टार्गेट हिट झालं पाहिजे. असं इमॅजिन करा की 50ची मुव्हिंग एव्हरेज आहे, ही 100ची आहे आणि ही 200ची. याचा अर्थ काय आहे की हा स्टॉक बाय मध्ये. मध्ये बाईंग मध्ये आहे. आता फॉर एक्झाम्पल अशोक लेलँड तुम्ही सिलेक्ट केलाय. ओके. मी अजून पण तुम्हाला सांगतोय की एंट्री केव्हा घ्यायची आणि एक्झिट केव्हा करायची हे मी तुम्हाला शिकवत नाहीये, मी तुम्हाला स्टॉक सिलेक्शन शिकवतोय. नीट फोकस करा. आता जर का मी तुम्हाला म्हणालोय की आपण काढलेल्या लेवल्स ह्या आहेत, ही एक लेवल आहे आणि ही त्याच्यानंतरची येणारी दुसरी लेवल आहे, बरोबर.
आपलं एंट्री समजा इथे आहे, तर आपलं टार्गेट हे असणार आहे, बरोबर. याच्यामध्ये जर का तुम्हाला एंट्री मिळाली आहे, सपोज इथे तुम्हाला एंट्री मिळाली, 2 हायर हाय झाल्या, तुम्ही एंट्री घेतली, किती पर्सेंट चान्सेस आहेत की तो इथून पूर्ण ह्या टार्गेट पर्यंत जाईल? जवळपास 0% आहेत. 0% चान्सेस आहेत. त्याच्या मागचं रिझन असं आहे की ह्या दोन गोष्टींच्या मधलं जे डिस्टन्स आहे, या दोन लेवल्सच्या मधलं हे जे गॅप आहे, जे डिस्टन्स आहे, हे किती आहे? 4.5% आहे. 4.5%चा उडणारा स्टॉक असा असतो ना की त्याच्यामध्ये बाय करायला भीती वाटते, बाय करूच शकत नाही. प्रेशर लेवलला तर कोणीच बाय करू शकत नाही जर का एखादा स्टॉक 4.5% ची हाईक देणार असेल तर. खूप डेंजरस सिनारिओ क्रिएट होतो तिथे. त्याच्यात ट्रेड कसा करतात आपण बघूया. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, या दोन लेवल्सच्या मध्ये हे जे पर्सेंटेज आहे, हे पर्सेंटेज खूप जास्त आहे, कारण की या स्टॉकचा भाव खूप कमी आहे. समजलं? या स्टॉकचा भाव खूप कमी आहे, म्हणून पहिली लेवल ते दुसरी लेवल जाण्याचा हा जो अ, अ, म्हणजे जो ट्रॅव्हल आहे ना, त्याच्यासाठी जास्त वेळ लागतो. एका दिवसामध्ये पॉसिबल नाहीये. म्हणून आपल्याला हे स्टॉक सिलेक्ट करायचे नाहीयेत. समजलं? आपल्याला असे स्टॉक सिलेक्ट करायचे नाहीयेत ज्याच्या 0 पासून ते 90 डिग्रीच्या मधलं जे डिस्टन्स आहे हे 3-3, 4-4% असेल. असे स्टॉक्स आपल्याला काहीही कामाचे नाही. अशा स्टॉक्समध्ये खूप जास्त साइडवेज राहण्याचा प्रयत्न होतो किंवा आपले टार्गेट हिट होत नाही. अजून कोणत्या तरी सायकोलॉजिकल लेवल्स असतात ज्याच्यावरून तो स्टॉक चेंज होतो. आता फॉर एक्झाम्पल ऑन द स्पॉट बघा ही लेवल. हे बघा, इथनं रिव्हर्स झालाय, इथनं रिव्हर्स झालाय, इथनं रिव्हर्स झालाय, इकडनं परत रिव्हर्स झालाय, इकडनं रिव्हर्स झालाय, इथनं रिव्हर्स झालाय. इथे बघा, इथेच आला, इकडनं परत गेलाय, इथून आला, इकडे परत गेलाय. याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणतात. एक प्रकारे आपण अशा लेवल्स फाइंड आउट करतो की जिथून तो स्टॉक रिव्हर्स होतो. म्हणजे आपल्या लेवल्सच्या व्यतिरिक्त पण अशा लेवल्स असतात. आपल्याला ह्या लेवल्स आत्ता स्टडी करायच्या नाहीयेत. आणि टू बी फ्रँक, असे खूप लोक आहेत जे तुम्हाला क्लास घेऊन म्हणतील की आम्ही ह्या लेवल्स कशा काढतात ते सांगू, आणि ते रिअल टाइम मध्ये वर्क होणार नाही. ते का रिअल टाइम मध्ये वर्क होणार नाही? यू आर नॉट अ फुल टाइम ट्रेडर. ट्राय टू अंडरस्टँड. मला तुम्हाला असं पॅटर्न द्यायचं आहे की तुम्ही इझिली त्याला ग्रॅब करून त्याच्यामध्ये प्रॉफिट काढू शकाल. हे तुम्हाला तिच्यामध्ये शिकायचं आहे. हे एवढ्या किचकट गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आहेत जे फुल टाइम ट्रेडिंग करतात. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे या लेवल्स काढत बसायला. पण मी काढलेल्या ज्या लेवल्स आहेत, ज्या गन लेवल्स आहेत, त्या जर का शुअर शॉट परफेक्ट काम करतायत, तर त्या परफेक्ट काम करण्यासाठी आपलं स्टॉक सिलेक्शन परफेक्ट असलं पाहिजे. ते इतकं सुंदर असलं पाहिजे की आपण त्याला बॅकटेस्ट करायचं. येस, ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट. जर का माझा स्टॉक, हे काय आहे? माझा स्टॉक ॲट एनी कॉस्ट 1225 वरून जर का अपसाईडला निघाला, तर 1242 ला गेलाच पाहिजे. असा स्टॉक माझा आहे का? हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. माझा स्टॉक असा असला पाहिजे की जो इथून निघाला तर इथे गेलाच पाहिजे, इथून निघाला तर इथे गेलाच पाहिजे, इथून निघाला तर इथे गेलाच पाहिजे, आणि इथून निघाला तर इथे गेलाच पाहिजे. असा स्टॉक मला पाहिजे की या 2 पॉइंटच्या मधलं जे गॅप आहे ना, ही गॅप पर्सेंटेज वाईज लेस दॅन 1% असले पाहिजे. 1%. चेतन, हा एक क्वेश्चन आहे हा की आपण आता बघतो की स्टॉक व्होलाटाईल पाहिजे, म्हणजे त्याचा मुव्हिंग जास्त पाहिजे. हा पण मग हे वोडाफोन आयडिया हे जे स्टॉक आहे हा त्याच्यामध्ये इतकी करोडोने व्हॉल्यूम का असतो? मग ते 0.35 0.25 मध्ये असतात ते, तर मग त्याच्यामध्ये इतका व्हॉल्यूम का असतो? सगळ्यांमध्येच तेवढा व्हॉल्यूम असतो, सगळ्यांमध्येच तसं होतं. बट सी,
ज्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टीचा स्टडी करून आपल्याला काहीच फायदा होणार नाहीये, त्याच्यामध्ये हम्म, का आपलं डोकं खर्च करायचं? हम्म. आयडिया वोडाफोन मध्ये ट्रेड करून तुला प्रॉफिट होणार आहे का? नाही. मग कशाला त्याचा विचार करायचा? नाहीच करायचा. हम्म, सोडून द्या. खूप सारे लोक काय करतात माहितीये, 1,00,000 क्वांटिटी विकत घेणार, 10 पैसेचं प्रॉफिट घेतलं ना, 0.10 पैसा, हम्म. तर 1,00,000चे 10 पैसे किती झाले? 1,00,000 हा. क्वांटिटीवरती 10,000 रुपये झाले. हम्म. बरोबर ना? हो. हे 10,000 रुपयाचं प्रॉफिट घेतात, 1,00,000 क्वांटिटी बाय करतात कॅश मध्ये, मल्टिप्लाय बाय 9 रुपये जो काय भाव चालू आहे, 9,00,000 रुपये इन्व्हेस्ट करतात हम्म. आणि 10,000 रुपयाचं प्रॉफिट घेतात आणि एक्झिट करतात. अच्छा. आणि जर का त्यांना तो फ्युचर लॉट मिळत असेल 2.5 लाख रुपयामध्ये, तर 2.5 हम्म. लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती 10 पैशाचं प्रॉफिट घेतात, 10,000 रुपये घेतात आणि एक्झिट करतात. हम्म. ओके, सो तुम्ही जो स्टॉक घेताय ना, त्याच्यानुसार डिसाइड होतं की तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज किती असलं पाहिजे. अच्छा. ओके, सो मला तुम्हाला त्या सगळ्या भानगडीत नाही टाकायचंय. ते रिअल टाइम मध्ये वर्क नाही होत. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती की असं नाही होत. तुम्ही किती पण कॅल्क्युलेटिव्ह राहा, ज्या वेळेला तुम्ही ट्रेड करताना तुमचे हार्टबीट्स वाढलेले असतात आणि ब्लड प्रेशर पण वाढलेलं असतं. सिस्टीम आपली, चार्ट आपला इतका सिंपल आणि सोबर असला पाहिजे. माझी ट्रेडिंग स्टाईल इतकी सिंपल आणि सोबर असली पाहिजे की मी बॅक टेस्ट केलंय. 2025 ला जर का माझी बाईंग असेल तर 2047 ऍट एनी कॉस्ट तो स्टॉक जातोय, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तर हा स्टॉक माझ्यासाठी परफेक्ट आहे. अच्छा. समजलं तुम्हाला? हो. सो स्टॉक्स असे सिलेक्ट करा ज्यांचं 0 पासून ते 90 डिग्रीच्या मधलं हे जे डिस्टन्स आहे ना, 2025 ते 2047, हे किती डिस्टन्स आहे माहितीये का? प्राइस वाईज अप्रॉक्सिमेटली 22 रुपये. हम्म. बरोबर? हो. सो 22 रुपये आणि 2,000चा स्टॉक आहे. याचा अर्थ तो किती झाला माहितीये? 1% झाला मॅक्सिमम. हम्म. सो हे स्टॉक्स 2-2% अप अँड डाऊन देतात. सो याच्यातला मला जर का 1% हवाय, तर मला का नाही मिळणार 1%? मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मिळेल आरामात. 100% मिळेल ना. सो ज्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी 100% आहे, त्याच्यातच मला काम करायचंय. हम्म. ज्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी 49 वरून 52 ला जायचं असेल, एखादा स्टॉक 49 रुपये आणि त्याला 52 ला जायचंय, सो 50 ते 52 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती झाले पर्सेंटेज वाईज? 6% झाले काय? सो विचार करा, 90 डिग्रीचं ट्रॅव्हल म्हणजे मी 49 ला बाय पण केला, खूप मोठा शहाणा बनून की बॉटम पकडलाय आणि आता मला सेल करायचंय माझ्या पहिल्या टार्गेट पर्यंत 52 ला. 6% तो स्टॉक वरती जाईल का? इतका भारी स्टडी आहे का आपला? इतके भारी टिप्स आहेत का आपल्याकडे की आपल्याला असं माहितीये की हा स्टॉक 6% वरती जाणार आहे? नाही माहिती. बरोबर? हम्म. एकदम सुपर बुलिश किंवा सुपर बेरिश स्टॉक आपल्याला माहिती नाहीयेत. आपल्याला रोजचा पॅटर्न असा असला पाहिजे, आपल्याकडे असे स्टॉक्स असले पाहिजे की डोळे बंद करून त्याने ह्या 2 डिग्रीच्या मधलं ट्रॅव्हल 100% केलं पाहिजे. मी म्हणतोय 100% झालंच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. असे स्टॉक्स माझ्याकडे असले पाहिजे आणि मला त्याच्यातच ट्रेड करायचं आहे. राईट? हम्म. काही डाऊट अजून? नाही. नवीन अजून कोणाला काही डाऊट आहे याच्याबद्दल? काही विचारायचं आहे? कोणालाच काही डाऊट नाहीये? सर असे स्टॉक कुठले मग? ते स्टॉक्स मी दाखवतो तुम्हाला. हे तुम्हाला कळलंय का? हो. लॉजिक समजून घ्या. मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही अशोक लेलँड मध्ये ट्रेड करू नका, तो भंगार स्टॉक आहे.
मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय, आपल्याला त्या पॅटर्न वरती काम करायचंय जे घडण्याची प्रोबॅबिलिटी 100% आहे. 99% पण नाही, मला 100% वाली प्रोबॅबिलिटी पाहिजे. ओके, सो लॉजिक हे आहे त्याचं. अदरवाईज अशोक लेलँड पण चांगलाच स्टॉक आहे आणि छोटे छोटे अंबुजा सिमेंट पण चांगलाच स्टॉक आहे. छोटे स्टॉक्स पण खूप आहेत चांगले चांगले, पण आपण ज्यावेळेला रेग्युलर बेसिसवरती ट्रेडिंग करतोय तर त्यावेळेला त्याने पहिल्या एंट्री पासून माझं टार्गेट हिट होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 100% असली पाहिजे. अशा स्टॉक्स मध्ये मला काम करायचंय. आदित्य, कळलंय तुला? हो. पण ते आता एवढे 150 स्टॉक आहे NSE ला, तर ते प्रत्येक स्टॉकला आपण पॅटर्न बघत जायचं का सगळं? बिलकुल नाही. मी म्हणूनच म्हणतोय, तुम्हाला सारखं सारखं विचारतोय, तुम्हाला लॉजिकच कळलेलं नाहीये. तुम्हाला एवढं चेकच करायची गरज नाही. जो पण स्टॉकचा भाव 1000च्या वरती आहे ना, हा. तो 1000-2000 पर्यंत. तो तो 1001% 90 डिग्रीला ट्रॅव्हल करणार आहे. करेक्ट. हा, बरोबर. दॅट इज वाय की मी तुम्हाला सारखं म्हणतोय की तुम्हाला लॉजिक कळलंय का, की आपण चुकीचं स्टॉक सिलेक्शन का करतोय. ओके. जर का एखादा स्टॉक छोटा आहे, ज्याचा भाव कमी आहे, ठीक आहे, हम्म. तर त्या स्टॉकमध्ये 90 डिग्रीचं ट्रॅव्हल करण्यासाठी जर का 3% होत असेल किंवा 2% होत असेल, ठीक आहे, तर ते 2% खूप रेअर आहे ना, हा. राईट. पण जर का टोटल त्याच्या 2% मध्ये जर का तो 4 लेवल क्रॉस करून जात असेल, आता अपोलो हॉस्पिटल माझा आवडता स्टॉक आहे, ठीक आहे. हम्म. इथे बघा, हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. एप्रिल महिना, ही 1 तारीख आहे. इथून तो चालू झालाय 2916 पासून. त्याने लो किती दिलाय? 2840च्या आसपास. ओके, ही डायरेक्ट रेड लेवल आली आहे. म्हणजे 2916च्या खाली आपली पिंक लेवल कोणती आहे? 2916च्या खाली पिंक लेवल बघा कोणती आहे? 2862.25. करेक्ट. सो 2862.25 कुठे? हे बघा इथे अप्रॉक्सिमेटली आहे ना, इथे आहे ना. ही आपली कोणती लेवल आहे? पिंक लेवल आहे, 62.25. आणि मी हे प्रॉपर कोऑर्डिनेट्स टाकतो, ठीक आहे. सो तुम्ही सुद्धा ते प्रॉपरच करण्याचा प्रयत्न करा. किती किती पर्सेंट चान्सेस आहेत या लेवल एकमेकांना टच करण्याचे? 100% चान्सेस आहेत. ही तर 180 डिग्रीची ही मूव्ह आहे, 180 डिग्री रेड टू पिंक. म्हणून मी म्हणालो कलर कॉम्बिनेशन वरती फोकस करा. रेड टू पिंक ही 180 डिग्रीची मूव्ह आहे, तर याचा अर्थ 90 डिग्री त्याने एकदम डोळे बंद करून क्रॉस केले असेल की नाही? येस. 1000 रुपयाच्या वरचा कोणताही स्टॉक हा 90 डिग्री डोळे बंद करून क्रॉस करतो, एवढं तुम्ही लिहून घ्या. डायरेक्ट तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. होय. आणि हे स्टॉक्स तुम्हाला लेवल टू लेवल इझिली म्हणजे ट्रॅव्हल करून देणार आहेत. चेतन, हा. याचा अर्थ असाच आहे की जेवढी जास्त प्राइस आहे शेअरची, तेवढा तो इट इज मोर लाईकली टू हिट द नेक्स्ट टार्गेट ऑफ गन लेवल्स, राईट? हा, करेक्ट आहे. कारण की आपण गन लेवल्सना आपली एंट्री आणि एक्झिटच्या नजरेमध्ये बघतोय. मला एंट्री हवी आहे आणि मला एक्झिटसाठी एक अशी लेवल हवी आहे की त्या लेवलला गेल्यानंतर मोस्टली त्याचे परत त्याच्यावरती जाण्याचे चान्सेस कमी होणार आहेत. ओके, सो जर का माझ्या नजरेमध्ये किंवा माझ्या स्टडीनुसार मला असं दिसतंय, मी ऑब्झर्व केली ही गोष्ट, की जिथे जिथे माझ्या रेड लेवल येते ना, या रेड लेवलला जर का स्टॉक आला तर तो अडकतोच. स्टॉक परत तिथे आला तर अडकतोच. आणि जेव्हा त्याला तोडायचं असेल तर त्यावेळेला चांगला व्हॉल्यूम पाहिजे, तेव्हा तो ती लेवल ब्रेक होते. हे जर का माझं ऑब्झर्वेशन आहे, तर याचा अर्थ कसं, म्हणून मी असं ठरवलं की या रेड लेवल्स आणि पिंक लेवल्स माझं टार्गेट असल्या पाहिजे.
किंवा माझी एंट्री पॉइंट असली पाहिजे. ओके. सो जर का मी ह्या लेवल्सना माझी एंट्री किंवा एक्झिट टार्गेट असं जर का विचार करून पुढे बघतोय, तर मग आता मला असे स्टॉक्स पाहिजे की जिथे प्रोबॅबिलिटी जास्त असली पाहिजे की या 2 लेवल्स त्याने टच कराव्या. राईट. सो ज्यावेळेला आपण लॉजिकली विचार करतो की माझं स्टॉक सिलेक्शन मध्ये मला असा स्टॉक असला पाहिजे की बाबा तो स्टॉक 1001% माझ्या लेवल टू लेवल जाणारच आहे, तर मला ते स्टॉक शोधून काढावे लागतील. आणि आता ते स्टॉक शोधून पण काढायची गरज नाहीये, कारण की आपण म्हणजे जर का आपण हिस्ट्री बघितली तर प्रत्येक स्टॉक 1% तर ट्रॅव्हल करतोच की नाही, 1%. हो हो. सो 1% मधला जर का अर्ध्या टक्क्यामध्येच आपली पहिली लेवल येत असेल, तर माझे ती लेवल येण्याचे चान्सेस किती झाले? 100% झाले. सो म्हणून मला तो स्टॉक हवाय जिथे टार्गेट येण्याचे चान्सेस 100% आहेत. एनी डाऊट? नो नो, क्लिअर. सर, हा हा 2 दिवसापूर्वी अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट मध्ये मोठी मुवमेंट झालेली. मग तुम्ही बोलले का जितका मोठा स्टॉक घ्याल त्याच्यात तेवढी मुवमेंट होणार. मग हे 2 तर छोटे स्टॉक होते, अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट. अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट हे पूर्ण मॅन्युप्युलेशन मध्ये आहेत हे स्टॉक्स. आणि मी स्वतः पण याच्यामध्ये ट्रेड केलाय अदानी एंटरप्राइजेस मध्ये. अदानी पोर्ट पण हे झालं तसं. ही जी रॅली आहे ना, ही रॅली मी कॅच केली आहे. ती मी दाखवेन तुम्हाला की मी कशी कॅच केली. तो एक वेगळा पॅटर्न आहे. ठीक आहे. ओके. माझी एंट्री होती अप्रॉक्सिमेटली ह्या कॅन्डलला. इथे पण नाही, सॉरी, हे 5 मिनिटावरती आहे. हा. इथे माझी एंट्री होती ह्या लेवलला. ठीक आहे. फ्युचर भाव 913 होता. इथे माझी एक्झिट होती. त्याच्यानंतर मी सोडून दिलं. नेक्स्ट डेला, हे बघा, नेक्स्ट डे 23 मार्च, नेक्स्ट डेला मी परत बाय केलं आणि इथे माझी एक्झिट होती. ओके. सो तो हे मी दाखवेल तुम्हाला स्क्रीनशॉट की हे कसं कसं केलं मी, हे कसे कॅच केले. ओके. बट सी, हे स्टॉक्स आता मॅन्युप्युलेशन मध्ये म्हणून तेवढे ट्रॅव्हल करतायत. इट्स ओके. बट ज्या वेळेला आपल्याला आता सपोज मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला माहिती होतं का की हा स्टॉक वरती जाणार आहे? नाही. मग जर का ह्या स्टॉक मध्ये इतकी पॉवरच नाहीये की तो लेवल टू लेवल ट्रॅव्हल करू शकेल, मग हा स्टॉक का सिलेक्ट करायचा आपण? बरोबर. नाही करायचा. तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल. आणि म्हणून मी सांगतोय, बघा, माझ्या वॉच लिस्ट मध्ये इथे तुम्हाला रेड लिस्ट दिसते. 39 स्टॉक्स आहेत. हे सगळे स्टॉक्स 1000च्या वरचे स्टॉक्स आहेत. दिसत तुम्हाला? हो. एसीसी, अपोलो हॉस्पिटल, एशियन पेंट, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, बालकृष्ण इंडस्ट्री, बाटा इंडिया, ब्रिटानिया, कोलपाल, डिव्हिस्लॅब, डॉक्टर, एस्कॉट, ठीक आहे, हिरो मोटोकॉप, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडिगो, जुबिलियंट फूडवर्क, ल्युपिन पण आत्ताच आलाय आणि तो चांगला व्होलाटाईल आहे म्हणून मी त्याला घेतो, नाहीतर मला तिच्यात पण एवढा जास्त इंटरेस्ट नव्हता. मारुती फेवरेट स्टॉक. त्याच्यानंतर माइंड ट्री, मुथूट फायनान्स, पीईएल, पीडी लाईट, पीव्हीआर, रिलायन्स, सिमेन्स, एसआरएफ, टायटन, टोरन फार्मा, अल्ट्रासेमको, गोदरेज प्रॉपर्टी. आता हे जे खालचे आहेत, एचडीएफसी, इन्फोसिस, टीसीएस, हे मी ऍड केलेत, पण मी याच्यात ट्रेड करत नाही. का नाही करत ते पण तुम्हाला सांगेन नंतर. पण एसआरटी, एसबीआय लाईफ हा व्होलाटाईल आहे म्हणून याला घेतलाय. आरती इंडस्ट्री, ग्रासिम, हॅवल्स, हे एवढे स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये मी ट्रेड करतो. ठीक आहे. आता तुम्ही हा विचार करत बसाल की वरती कोणते स्टॉक्स गेले. एवढं विचार करायची गरज नाहीये. 1000 रुपयाच्या वरच्या स्टॉक्स मध्ये मी ट्रेड करतो, जिथे प्रोबॅबिलिटी 100% आहे 90 डिग्रीचं टार्गेट हिट होण्याची. आदित्य? हो, येस. ओके. सो स्टॉक सिलेक्शन तुम्हाला असं करायचंय की तुम्हाला असे स्टॉक्स तुमच्या वॉच लिस्ट मध्ये असले पाहिजे की ज्यांचे 2 लेवल हिट होण्याचे चान्सेस 100% असल्या पाहिजे. हे जे स्टॉक्स आहेत ना, हे 90 डिग्री नाही, 180 डिग्रीला टच करण्याचे यांचे चान्सेस आहेत.
180 डिग्री. सो रेड लाईन टू पिंक लाईन एवढी मोठी ट्रॅव्हल हे स्टॉक्स करतात आणि मी माझं टार्गेट रेड लाईन टू पिंक लाईन पर्यंतच ठेवतो. खूप रेअर असं होतं की रेड टू रेड मला एक्झिट करायला मिळते. जर का एकदम फोर्सफुली तो गेला तरच तसं होतं. अदरवाईज माझं टार्गेट पिंक लाईनच असतं. पिंक लाईन म्हणजे 180 डिग्री. सो जवळपास अप्रॉक्सिमेटली मॅक्सिमम 1% टू 1.2% पर्यंतचं मला टार्गेट मिळतं. येस. समजलं? येस. सो स्टॉक सिलेक्शन तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, जे की मी जुन्या स्टुडंट्सना पण सांगितलं होतं आणि तुम्हाला पण तसंच करायचंय. सुरुवात अशीच होते. सुरुवातीला तुम्हाला 10 स्टॉक्स शोधून काढायचे, 10 शेअर्स. ठीक आहे. हे बघा, बिलकुल असं नाहीये की एसीसीचा भाव 1913 रुपये आहे तर तुम्हाला जास्त पैसे लागतात आणि गेलचा भाव हा समजा किती रुपये चालू आहे गेल, 140 रुपये आहे तर तुम्हाला कमी पैसे लागतात. तुम्ही ज्या वेळेला इंट्राडे मध्ये ट्रेड करता त्यावेळेला तुम्हाला सगळीकडे सेमच लिव्हरेज मिळतं. लिव्हरेज माहिती आहे ना तुम्हाला? लिव्हरेज नाही सर. काय म्हणतो आदित्य? हो माहिती आहे. हा ओके. कोणाला माहित नाही लिव्हरेज? सर आम्हाला माहित नाही. नाही माहित. बरं ठीक नाही आहे. माहित. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. तुमचं हे डाऊट पण क्लिअर होईल म्हणजे मला थोडंसं मनाला शांती मिळेल. इक्विटीमध्ये आपण गेलोय किंवा आपण फ्युचरमध्ये जाऊया, त्याच्याशिवाय तुम्हाला ते कॅल्क्युलेट नाही होणार. ठीक आहे. एसीसीचा एप्रिल महिन्याचा जो फ्युचर आहे, एसीसीचा एप्रिल महिन्याचा फ्युचर मला बाय करायचा असेल तर मला किती पैसे लागतात? 1,96,000 रुपये. कॅरी फॉरवर्ड साठीच आहे हे नॉर्मल मार्जिन. एक सेकंड, मी तुम्हाला इंट्राडे साठी पण सांगतो. सो तुमच्या मनातले डाऊट्स क्लिअर होतील की मी तुम्हाला असं का म्हणतोय आणि त्या गोष्टी आपल्याला इंट्राडे लेवलला का जास्त मॅटर करत नाहीत. एसीसीचा एप्रिल महिन्याचा फ्युचर आणि दुसरा कोणता आपण बघितला होता? गेलचा. राईट. गेलचा एप्रिल महिन्याचा फ्युचर. सो हा बघा, हा एसीसीचा एप्रिल महिन्याचा फ्युचर आहे. ठीक आहे. एसीसीचा भाव किती चालू आहे? 1923 रुपये. दिसतोय तुम्हाला? 1923 रुपये. म्हणजे हा खूप, याची व्हॅल्यू खूप जास्त आहे ना एसीसीची. आणि गेलचा जो एप्रिल महिन्याचा फ्युचर आहे त्याचा भाव बघा किती चालू आहे. दिसतोय तुम्हाला एकदम लास्टला? हे बघा इथे, हे बघा दिसतंय. बट ज्यावेळेला आपण इंट्राडे लेवलला काम करतो तर एसीसीचा जो फ्युचर आहे ज्याचा भाव 1923 रुपये चालू आहे, याला जर का मला बाय करायचं असेल, ओव्हरनाईट पोझिशन ठेवायची असेल तर मला 1,96,000 रुपये लागणार आहेत. पण मला जर का इंट्राडे मध्ये ट्रेड करायचं असेल तर मला 1,00,000 रुपयेच लागणार आहेत. बरोबर. आणि तेच जर का मला गेलचा जो फ्युचर आहे, गेलचा फ्युचर हा जर का मला बाय करायचा असेल इंट्राडेला तर 1,82,000 रुपये लागणार आहेत आणि ओव्हरनाईटला करायचं असेल तर 3,51,000 रुपये लागणार आहेत. तसं बघायला गेलं तर एसीसीचा भाव जास्त आहे तरी त्याचा फ्युचर स्वस्तामध्ये मिळतोय. का स्वस्तामध्ये मिळतोय? इंट्राडे साठी 1,82,000 गेलला लागतायत आणि एसीसी साठी फक्त 1,00,000 रुपये लागतायत तुम्हाला. असं हे प्रत्येक स्टॉक वाईज वेगवेगळं आहे. सगळीकडे तुम्हाला वेगवेगळं येणार आहे. दुसरा अजून मोठा आता अदानी एंटरप्राइजेस, याचं तर बघा किती लागतात पैसे.
ACC ला 1,96,000 कॅरी फॉरवर्डला लागतात. अदानी एंटरप्राइजेसला 7 लाख रुपये लागतायत आपलं कॅरी फॉरवर्डसाठी. आणि याच्यासाठी तर किती लागतायत इंट्राडे साठी? अदानी एंटरप्राइजेस जर का मला बाय करायचं असेल तर इंट्राडे साठी पण 3,65,000 रुपये लागतायत. सो हा फ्युचरचा झाला. स्पॉट साठी पण वेगवेगळंच असतं. हे बघा, एसीसी जर का मला बाय करायचं असेल क्वांटिटी इंट्राडेला, तर एक एक क्वांटिटी बाय करायला मला फक्त 210 रुपये लागणार आहेत. एक शेअर विकत घ्यायला 210 रुपये इंट्राडे साठी. तर जर का माझ्याकडे 10,000 रुपये असतील, 10,000 रुपये भागिले 210 तर किती झाले? मी 47 शेअर्स विकत घेऊ शकतो 10,000 मध्ये, जे की एकाचा भाव जवळपास 2,000 रुपये चालू आहे ना. 1913 म्हणजे 2,000. ऍक्च्युली कॅश अँड कॅरी मध्ये तुम्ही फक्त 5 शेअर घेऊ शकता, पण इंट्राडे मध्ये किती शेअर घेऊ शकता? 47 शेअर्स घेऊ शकता. सो याला म्हणतात लिव्हरेज. 1913 रुपयाचा शेअर तुम्हाला फक्त 217 रुपयाला मिळतोय, याला म्हणतात लिव्हरेज. बाकीचे पैसे ब्रोकर टाकतोय तुमचे. कळलंय मनीषा मॅडम? श्वेता? हा समजलं सर. हा सो फ्युचरला ट्रेड करण्यासाठी तुम्हाला भरपूरच मार्जिन लागणार आहे, पण इंट्राडे जर का तुम्हाला इक्विटी करायची असेल तर तुम्हाला तेवढे पैसे नाही द्यावे लागत जेवढा तुम्हाला भाव दिसतोय. तुम्हाला खूप कमी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे आपल्याला स्टॉक सिलेक्शन असं करायचं आहे की जसं मी सांगितलं की माझे टार्गेट हिट होण्याचे चान्सेस 100% असले पाहिजे. सगळीकडे कोणता पण स्टॉक घ्या, तुम्हाला जे लिव्हरेजचं जे पर्सेंटेज आहे ते सगळीकडे सेमच असणार आहे. सेम म्हणजे सेम, सगळीकडे कॉन्स्टंट असणार आहे पर्सेंटेज. सो पर्सेंटेज वाईज जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 2,000चा शेअर जर का तुम्हाला 200ला मिळतोय, म्हणजे तुम्हाला 10 टाइम्सचं मार्जिन मिळतंय. तर 140 रुपयाचा जो शेअर आहे गेल, तो तुम्हाला 14 रुपयाला मिळणार आहे. बघायचंय का आपल्याला गेल ऍड तरी आहे का? माझ्याकडे आहे. गेल ऍड करायचा आहे. बघा किती रुपयाला मिळतोय? 15 रुपये 42 पैशाला मिळतोय. सो 140 रुपयाचा शेअर 15 रुपयाला मिळतोय, म्हणजे 11% तुम्हाला मार्जिन म्हणजे जवळपास 9%, 9 टाइम्सचं तुम्हाला मार्जिन मिळतंय. 9 टाइम्स. सो 10 टाइम्सचं मार्जिन, 10 पट एवढं मार्जिन तुम्हाला हा झिरोदा देतोय. अजून दुसरे ब्रोकर जास्त देत असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. सो बिलकुल ह्या गोष्टीचा विचार करू नका की छोटी प्राइस आहे तर मी जास्त शेअर्स विकत घेऊ शकेल आणि मोठा प्राइस आहे तर मी कमी शेअर्स विकत घेऊ शकेल. पर्सेंटेज वाईज तुम्हाला सेम पैसे लागणार आहेत सगळीकडे. कोणताही शेअर विकत घ्या, कोणताही शेअर विकत घ्या. अजून महागवाला शेअर दाखवू? डॉक्टर रेड्डी बघूया, माझं फेवरेट. डॉक्टर रेड्डीचा भाव किती चालू आहे? 4,587 चालू आहे, बरोबर. एक शेअर विकत घ्यायला 505 रुपये लागतात, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 पट मला मार्जिन मिळतंय. मार्जिन किती मिळतंय? 9 पट. सो सगळीकडे त्या शेअरचा भाव किती पण मोठा असो किती पण छोटा असो, तुम्हाला सेमच पैसे लागणार आहेत. सगळ्यांना क्लिअर झाली ही गोष्ट? हो हो सर. ओके. काही जरी डाऊट असेल तरी तो तिथेच क्लिअर करा, सो आपण पुढे पुढे जाऊ शकू. गाईज क्लिअर आहे? हो. ओके, ठीक आहे. सो मला असं वाटतं की आता 11:50 झालेत. आपण एक ब्रेक घेऊया हाफ एन अवरचा, कारण की याच्या पुढचं लेक्चर खूप मोठं असणार आहे. मी तुम्हाला स्टॉक्स ऑन टाइम कसे फाइंड आउट करतात आणि त्याच्यामधून आपण एंट्री आणि एक्झिट कशी करतो ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण आता ब्रेक घेऊया की थोड्या नंतर ब्रेक घेऊया? सर एक क्वेश्चन होता. हा हा, थोडा विचार. वेळाने घेऊ. ते ड्रॉबॅक त्याचं सांगू शकाल का तुम्ही, जे आपण ब्रोकर आपल्याला मार्जिन देतो ना, जसं तुम्ही सांगितलं आता इंट्राडे साठी, हा, त्याचे ड्रॉबॅक सांगू शकाल का? इफ देअर आर. हे बघा, तुम्ही
तो ब्रोकरचं तर म्हणणं हेच आहे की तुम्ही जास्तीत जास्त शेअर्स विकत घ्या, सो ओके मला जास्तीत जास्त ब्रोकरेज मिळणार आहे. ब्रोकरेज मिळेल. हा ओके, दुसरं काही नाहीये. आता हे आपल्यावरती डिपेंड करतं की आपण किती शेअर्स विकत घ्यायचे. हे रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट आहे, जो मी तुम्हाला तुम्हाला 10 आणि 11 तारखेला एक्सप्लेन करेल, बर ज्यावेळेला मी चालेल. तुम्हाला काही 1-2 स्ट्रॅटेजीज शिकवणार आहे. सो त्यावेळेला खूप जास्त तुम्हाला त्याला फोकस करावं लागतं. सो ओके त्यावेळेला मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्हाला किती शेअर्स बाय करायचेत. तुमच्याकडे किती फंड असेल, त्यावेळेला तुम्हाला किती शेअर्स विकत घ्यायचेत, हे मी तुम्हाला 10-11ला शिकवणार आहे. चालेल चालेल सर. ओके? हो सर चालेल. थँक्यू. ओके. अजून काही डाऊट? आपण हाफ अवरचा ब्रेक घेऊया. कारण की आता जर का चालू झालं आपलं एंट्री, एक्झिट आणि लाईव्ह ट्रेड, सो मला तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. चालेल सर. ओके, सो खूप मोठा लेक्चर होऊन जाईल आता जर चालू झालं तर. असं पण 11:50 झालेत. गाईज, हो, ब्रेक घेऊया आणि मग नंतर भेटूया आपण. ठीक आहे, ठीक आहे. हो So, चालेल. मग आपण 12:30ला लाईव्ह परत इकडे येऊया. जास्त उशीर करू नका. ओके? ओके. ओके. आताचं लेक्चर मोठं असणार आहे. मी तुम्हाला सगळ्या एंट्री एक्झिट प्रॉपर सांगणार आहे. ओके चालेल सर. ठीक आहे, चालेल. चलो.